छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावामध्ये सरपंच मंगेश सावळे आक्रमक. जलजीवन मिशनचं काम रखडल्यामुळे साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस. कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न. बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द. जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती रद्द. तणनाशकाच्या फवारणीमुळे 15 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान. 19 शेतकऱ्यांना फटका. येवल्याच्या मुखेडमधला प्रकार. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी. ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यामधील मुक्काम संपला. ही वाघनखं आता नागपुरात ठेवली जाणार. लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधून ही वाघनखं भारतामध्ये आणण्यात आली होती. कोकणामध्ये मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सवाला सुरुवात. वाजत गाजत श्रींचं आगमन. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. पुण्यामधल्या दगडूशेठ गणपतीला 1.25 किलोचा सोन्याचा हार अर्पण. पुना गाडगीळ ज्वेलरकडून गणपती बाप्पाला हार भेट. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला गणेश जयंतीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई. दर्शनासाठी मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी. आज सर्वत्र माघी गणेश जयंतीचा उत्साह. मुंबईच्या भायखळ्यामधील भगवा महालमधील पाटणकर कुटुंबियांकडून पर्यावरण स्नेही गणेशाची स्थापना. वाजत गाजत गणरायाचं आगमन. परभणी शहरातील नवीन बसपोर्ट सामान्यांसाठी खुलं. तब्बल 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बसपोर्ट प्रवाशांच्या सेवेत. 2019 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झालं होतं भूमिपूजन. देवबांध येथील देवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन. मोखाड्याचे आमदार हरिश्चंद्र भोये यांची सुद्धा दर्शनासाठी हजेरी.